नाही नाही नाही, तिची मैत्रिणीला सांगायला गेली माया आणि तिला बसला प्रियकरा कोण धोका. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई मी पोरग पटवलं, लुटलं लुटलं भिकारी करून टाकलं, बॅलन्स टाकून घेतला, ब्युटी पार्लर करून घेतलं, हॉटेलिंग करून घेतलं, सीमाई बदलून घेतलं, सगळं झालं. पण तो तर नपुसक निघला. असं कोण म्हणती? इच्छा. कोणाला सांगती? बस फिट बसलं कीर्तन मायाला. आता ती माया म्हणली, बाई ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराय नाही. मग ही म्हणली, तू काम काय करते ग? कोणीच्या? ती इच्छा. ती म्हणते, मी एकच काम करते, जीवाला 84च्या कचाट्यात गुंतून मारणे. माझा एवढा धंदा आहे, जन्माला घालायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करून द्यायची, नवरा करायचा, त्याला पोरग होऊ द्यायचं, बाप करायचा, पोराचं लगीन होऊन द्यायचं, सासरा करायचा, सून बाळातीन होऊन द्यायची, आजा करायचा, आट्यात आणायचा, मारायचा, दुसऱ्या भाताला तयार करायचा. माझा एवढा धंदा. इट इज ए सेम, इट इज ए सायकल अँड इट इज ए जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. माझं फक्त एवढंच काम आहे, याला संपवणे, त्याला तयार करणे, त्याला संपवणे, याला तयार करणे. असं कोण म्हणते? माया. मग इच्छा म्हणली, बाई तुला माहित नाही, जिथं भारीपाठ होतो आणि जिथं काकडा होतो तिथं तुला मारावं लागतं. हरिपाठ आणि काकडा केला की माया मरते. तशी माया मरत. माया म्हणली, मी मरल ग, पण तुला माहित नाही, मला नवरा न करता 16 पोर आहेत. म्हणजे कोणते कोणते? ऐका, 16च्या 16. मी, तू, मी, तू, तुझं, माझं. ही झाली 4. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 10. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. 16 पोरं याच्यात नांदात. कशाला भजन करेल? आता आपल्याला 16 पोरं मारणं सोपं का त्यांची आई मारणं सोपं? प्रश्न नीट. आई मारणं सोपं, कारण हे 16 मारणं शक्य नाही. त्याची 2-3 वाक्यात माहिती सांगतो. सांगू का बरं? पाया पडतो पोर पोरींच्या. शरीरात जर काम तयार झाला, नीट आहे का म्हणा, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटं बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. डोळा काही करीत नाही, तो हुशार वेगळे. डोळ्या इतका हुशार कोणीच नाही. डोळा म्हणतो, हे माझ्याकडे नको, माझ्या हातात काही नाही. मग ते पाप डोळा मनाकडे पाठवतो. आणि मन इतकं हुशार आहे, मन म्हणतं हे पाप मी करू शकत नाही. नीट बारीक आहे का? तयार झाला काम शरीरात, बाहेर पडला डोळ्यावाटं. डोळा म्हणला माझ्याकडे नको, ते मनाकडे पाठवलं. मन इतकं हुशार आहे, मन म्हणतं माझ्याकडे जरी आला तरी मी मनातच क्रिया करणार आहे, ती माझ्याकडे नको. आणि काम जेव्हा इंद्रियात घुसतो अख्ख्या, आणि इंद्रिय जेव्हा माणसाची खवळतात आणि इंद्रियावरचा ताबा जेव्हा सुटतो, तेव्हा विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल उचलतो. अति हुशार माणूस सुद्धा कधी कधी फापलतो. आणि फापलला तो काम वाढला, तो फापलतो. पुढे ऐका, शरीरात तयार झालेला काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. बारीक आहे का बरं का? आता पहिलं कोण तयार झाला? काम. तो पहिला आला डोळ्यात, डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला. मग तुम्ही मुलींचा अभ्यास करा सगळ्या, कोणत्याही, ती कोणतीही मुलगी घ्या, इन वर्ल्ड, जगातली कोणतीही पोरगी असू द्या,
प्रेम करताना मुलगी कधीही विद्वान मुलावर करीत नाही. असं घडणारच नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. दरिद्रीच पोराच्या नादी लागणार. दरिद्री म्हणजे एकदम बंगरी, मोटरसायकलची पार्ट खोलून घेतो, लोकांची मोबाईल चोरीतो. हे खरंय ना मोठे पोर. आणि मुलगी प्रेम करताना दुसरा धोका करीत असते. मुलगी प्रेम करताना कधी विद्वान मुलावर करीत नाही, आणि मुलगी पळून जाताना कधी हुशार मुलाच्या नादी लागत नाही. तुम्ही अभ्यास करा जेवढ्या. आणि मुलींना सांगून ठेवतो, जे काही मुलगी आतापर्यंतची पळून गेलेली सक्सेस होत नाही. पैसा मिळतो, पैसा विसरून द्या विषय, पण आई बापाचा तळतळाट घेऊन गेलेली मुलगी कधी समाधानाने जगू शकत नाही. आणि असं जर घडत असतं तर ज्ञानोबाची ओळी खोटी ठरली असती. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता. ज्ञानोबाची भाषा आहे. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं आणि ज्या मुलीनं बापाची मान खाली केली, ती मुलगी आयुष्यात सुखी कधी होऊ शकत नाही. महिला मंडळ एकच होता. त्या पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. पावडर लावणे इतका मूर्खपणा एकही नाही. पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. मी ओव्या तुम्हाला सकाळपर्यंत देणार. आणि कुणाला लागली व महाराज आमच्या पावडरीबद्दल बोलला तर ओवी हातावर लिहून घ्या नंबर, आणि घरी गेल्या उचका. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 102. 102 नंबरची ओवी आहे. ललाटीची वेली न मोडे का काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. ज्ञानोबा म्हणजे काळेपणा आणि गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. आणि ज्या माणसानं ज्ञानेश्वरी क्लिअर वाचली तो या मायेच्या वेळेच्या कचाट्यात पडणार नाही. म्हणून महिला म्हणून तुम्हाला एक काम सांगतो. आज मला वाटतं किती वर्ष झाले? 19 वर्ष अध्यक्ष उपाध्यक्षांनी मंडळाने एवढा कार्यक्रम केला. तुमच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐका. व्हायला म्हणलं, देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा. सकाळी आंघोळ झाली, तुळशीला पाणी घातलं की ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. डोकं ठेवा ज्ञानेश्वरीवर. आणि मी म्हणतो एवढं ज्ञानेश्वरीला सांगा, फक्त तिथे डोकं ठेवा आणि ज्ञानेश्वरीला सांगा, आई लेकराला सांभाळ. नाहीतरी लेकराला आधार कोणाचा आहे? आईचा. ज्ञानेश्वरी आपली आई आहे. पहिल्या मंडळ उत्तर द्या. बहीण भावाला ओवाळते आणि बहीण वर्षातून भावाची 2दा गाठ घेते. तो दिवस कोण? रक्षाबंधन आणि भाऊबीज. भाऊबीजेची तिथी कोणती? तिथी भाऊबीजेची तिथी कोणती? यमद्वितीय हे तिचं नाव आहे, तिथी नाही. द्वितीया, करेक्ट. कार्तिक महिन्यातली द्वितीया तिची तिथी आहे. आता ऐका, सकाळची वेळ आहे. सगळं टाकलं चोपडी पुढं, रांगोळी काढली, उजीरवाडी मुलगी आहे. स्कर्ट काढला, स्कर्ट माहिती नाही पा, ब्लाऊज इथपर्यंत छोटी मुलगी आहे. सगळं टाकला, रांगोळी काढली आणि आता भावांना ओवाळायचं. पण निरंजनी पेटवायला तेल घरात नाही. अख्ख्या लोकांच्या घरातून सुगंध येतोय खाण्याचा, पण आमच्या इंद्रायणीच्या कडेला असणाऱ्या झोपडीमध्ये आमच्या दिवा पेटवायला नाही. 3 भाऊ रांगेत बसले. ओवाळायला मुक्ताबाई आली आणि मुक्ताबाई दादाला म्हणते, दादा ओवाळतो, दादाला ओवाळते. आणि मग दादा म्हणतो, मुक्ते तुला काय देऊ? मुक्ती म्हणते, काहीच नको. आतापर्यंत आई नसताना सांभाळलं, याच्यापेक्षा काय नको. काकाला विचारलं, तू काय? काका म्हणला, मी काय देऊ? मुक्ती म्हणली, भांग पाडला माझा, डोकं विसरलं, मला कुशीत घेऊन झोपला, काय पाहिजे मला याच्यापेक्षा? ज्ञानोबा नाही म्हणतात, मुक्ती काय देऊ? मुक्ती म्हणते, आता मी तुझ्याकडे मागणार आहे आणि तू मला द्यावा लागेल. ज्ञानोबाला प्रश्न पडला, आपल्याकडे देण्याला तर काही नाही आहे आणि बहिणीला तर काही म्हणता येणार नाही का? ज्ञानाकडं मुक्ती मागते. शब्द नीट आहे का? ते कोण समोर कोण आहे? ज्ञान आहे. आणि मागणारी कोण आहे? मुक्ती आहे. मग मुक्ताबाई म्हणते, एक कला
मागू का आता? आता ज्ञानोबा पुढे दोन प्रसंग पडले. नाही म्हणावं तर भाऊविषयी, आणि हा म्हणावं तर मागल ते काय म्हणले माहिती का ज्ञानोबा? माग देला दादा. मागणं पा कसं आहे दादा. ज्ञानेश्वरी केली, अमृतानुभव केला, सांडव 65 केली. पण खरं सांग दादा, हे सगळं विद्वानांसाठीच केलं ना. अरे भांडे घासणाऱ्या, काम करणाऱ्या, नोकरीला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या, घरात आमचे भांडे घासणाऱ्या, धुणं धुणाऱ्या बाईला सहज म्हणता येईल असा एखादा ग्रंथ का केला नाही का? तो ग्रंथ तुला मोक्ष म्हणून कामा येईल. आणि तो माऊलीनं बहिणीच्या ओवाळीत टाकला, त्याचं नाव हरिपाठ. नियम करा लक्ष्मी वल्लभ